मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे घशाचे इन्फेक्शन त्रासदायक ठरू शकते. काय ते बघा. जेव्हाही घशात इन्फेक्शन होते तेव्हा अनेक जण अशा समस्येला सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. वातावरणात बदलामुळे घशात इन्फेक्शन होते. यात ही समस्या वेगवेगळ्या प्रकारची असते. कधी हे इन्फेक्शन होण्याचं कारण वातावरणातील बदल असतं, तर कधी धूम्रपान किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं. हे इन्फेक्शन दूर करण्याचे काही घरगुती उपाय देखील आहेत. त्यापैकी बहुतेकांना आणि विशेष करून मुलांना नेहमी सर्दी खोकला होत राहतो. हा अत्यंत सामान्य आजार आहे व काही दिवसात बरा पण होतो. ही एक सामान्य गोष्ट आहे, पण याचे दूरगामी परिणाम भयानक असतात. काय ते बघा. हे घशाचे इन्फेक्शन असते, पण हृदयाचे वाल आणि किडनी याची शिकार होऊ शकतात. एका विशिष्ट किटाणूविरुद्ध शरीराच्या प्रतिकार शक्तीद्वारे बनविलेले इम्यून कॉम्प्लेक्स हृदयाच्या वाल आणि किडनीवर अटॅक करते. किडनीवर झालेल्या परिणामामुळे त्यांच्याद्वारे रक्ताच्या शुद्धीकरणाच्या क्रियेवर परिणाम होतो. याला नेफ्रायटिस असे म्हणतात. कारण यामुळे किडन्या काही काळासाठी फेल होतात, युरिन कमी तयार होते व त्यातून रक्तही येऊ लागते. हातापायांना सूज येते, ब्लड प्रेशर वाढत जाते. बहुतेक केसेसमध्ये हा त्रास उपचारानंतर बरा होतो. पण वारंवार इन्फेक्शनमुळे वा एकाच वेळी जास्त संक्रमण झाल्यास किडन्याही फेल होऊ शकतात. त्याचप्रमाणे हृदयाच्या वाल्ववरही याचा परिणाम होतो. तेव्हा कालांतराने वाल्व आकसतात व त्याचा कंपार्टमेंट मंदावतो. यामुळे रक्ताभिसरणात अडथळा येतो. विशेष करून डावीकडील वाल्वमध्ये खराबी होत असते, ज्याला माइल्ड वा एरोटिक म्हणतात. कित्येकदा हृदय त्यामुळे सुटू लागते व रक्ताचे प्रेशर त्यात वाढू लागते. त्यामुळे तेव्हा कधी घसा खराब होईल तेव्हा ते गांभीर्याने घ्या. तापाच्या औषधासोबत अँटीबायोटिक्स पूर्ण प्रमाणात घ्या. वॅक्सिन लावल्यासही इन्फेक्शन रोखता येऊ शकते. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. व्हिटॅमिन सी चे सेवन केल्यामुळे आजारापासून वाचता येऊ शकते. दाट वस्ती राहणाऱ्यांना तसेच जिथे प्रदूषित असेल तिथे हा आजार जास्त असतो. जर हृदयाचा वाल्व खराब झाल्यास दीर्घकाळ हृदयरोगाच्या औषधासोबत पुन्हा इन्फेक्शन होऊ शकते. यासाठी पेनिसिलिन नावाचे अँटीबायोटिक ठराविक प्रमाणात वेळोवेळी द्यावे लागते. जर याची ॲलर्जी असेल तर अँटीबायोटिक घ्यायला हवी. वेळेवर हृदयाच्या चेकअपने वॉल्वची स्थितीचा अंदाज घेता येऊ शकतो. कालांतराने जर खराबी जास्त असेल तर वॉल्वचे ऑपरेशनही करावे लागते. यासाठी दक्षता बाळगा आणि घशाचे इन्फेक्शन टाळा. पोट नेटके ठेवण्याचे अत्यंत सोपे उपाय. काय ते बघूया. उत्तम आरोग्यासाठी पोट व्यवस्थित राहणे आवश्यक आहे. तसे ते फारसे कठीणही नसते. यासाठी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते पाहून घ्या. पचन प्रणाली आपल्या आरोग्याला खूप प्रभावित करते. पचन प्रणालीची अन्न पचवून त्यातील पौष्टिक घटक शरीरात पोहोचवण्यास विशेष भूमिका असते. यासाठी पचन प्रणाली नेटकी राखण्याची गरज असते. यासाठी आपल्या दिनचर्येत काही गोष्टी लक्षात ठेवाव्या हव्यात. सकाळी कोमट पाणी प्या. सकाळी झोपेतून जागे होताच कोमट पाणी पिणे आतड्यांची सफाई, नव्या रक्ताची निर्मिती, वजन कमी करण्यास व त्वचेला चमक देण्यास मदत करते. जेवण कराल तेव्हा जेवणानंतर त्वरित चहा व कॉफी पिऊ नये, कारण ते जेवणातील लोह घटक घेण्यास अडथळा निर्माण करतात. जेवणानंतर लगेच आडवे पडून वा झोपू नये, कारण यामुळे
पोटातील ऍसिड अन्ननलिकेत पोहोचून छातीत दळदळ निर्माण करू शकते. झोपण्यापूर्वी जेवण केल्यामुळे छातीत दळदळ होऊ शकते. अन्न गिळण्यापूर्वी भरपूर चावावे, जेणेकरून त्यात पाचक रस मिसळण्यास. फळांचा रस पिण्याऐवजी ती कापून खावे, जेणेकरून त्याचे फायबर आपल्याला मिळू शकतील. व्हेरी गुड. आले. पचनासंबंधित समस्या ठीक करण्याचे आले हे अद्भुत माध्यम आहे. अन्न पचण्यासाठी आवश्यक रस व एन्झाईमच्या प्रवाहांना प्रेरित करते. खोकला, पडसे, उलटी, अपचन आणि घशाच्या दुखण्यापासून आराम देते. मेथ्या. मेथ्या हा दह्याचा संमिश्र प्रभाव पोटदुखी आणि उलटी त्वरित आराम देते. काही दाणे गिळण्याचे असतात, ते पाचक नाहीत. काही दाणे गिळायचे असतात, ते चावत नाहीत. पपई. पपईत असलेले एन्झाईम टॅपेन प्रोटीनचे मजबूत तंतू तोडून पचनक्रिया नेटकी ठेवण्यास उपयुक्त असते. अरे वा. काळी मिरी. पचन सुधारणे, भूक वाढवणे व पोटासंबंधित समस्या दूर करण्यास परिणामकारक असते. ही पोटातील गॅसेसही दूर करते. अननस. पचन सुधारते, सूज कमी करते, डोळ्यांची दृष्टी वाढवते, हाडे मजबूत करते व त्वचा निकोप ठेवते. दही. बिघडलेल्या पोटासाठी दही सर्वात उत्तम आहार आहे. पोटाला त्वरित गारवा देते. आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.